कोपर रुग्णालयामध्ये 2 तरुणांचा केवळ बेड मिळाला नाही म्हणून आपला जीव गमावा लागतो। आई वडिलांच्या डोळ्यासमोर लेकराचं तडफडताना पाहावं लागतं। यापेक्षा वेदनादायक काय असू शकतं। एका बाजूला रुग्णालयात बेड नाही, डॉक्टर नाही, अपुऱ्या सुखसुविधा आहेत आणि दुसऱ्या बाजूला महापुरांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 3.5 कोटी रुपये खर्च। इटालियन मार्बल, अत्याधुनिक सजावट, हा कोणता न्याय। हा स्पष्ट विरोधाभास आहे। जनतेसाठी नो बेड, सत्ताधाऱ्यांसाठी लक्झरी बेडरूम। महानगरपालिका नेमकी कोणासाठी काम करते आहे? गरजू रुग्णालयासाठी की सत्ताधाऱ्यांच्या सुखसुविधांसाठी? आज मुंबईकरांचा खरा प्रश्न आहे, जीव वाचवणं महत्त्वाचं की बंगला सजवणं? आमचा ठाम आरोप आहे की केवळ निष्काळजीपणा नाही तर संवेदनशीलतेची पूर्णपणे हत्या आहे। आमची मागणी स्पष्ट आहे, कोपर रुग्णालयाची घटनेची तात्काळ चौकशी व्हावी, जबाबदार अधिकाऱ्यांकडे कारवाई व्हावी, सर्व महानगरपालिका रुग्णालयामध्ये तातडीने बेड सुविधा वाढवाव्यात। मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त नाही, नाहीतर आम्ही सहन करणार नाही, रस्त्यावर उतरून लढाई लढणार।